नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आलोय साळवी परिवारामध्ये आणि नटलेली नवऱ्यांची नटलेली दिसते आपल्याला. कोण आहे ओळखतो? सीमा, सुप्रिया. दोन नाव आहे, एक सीमा आणि सुप्रिया. आणि आज सुप्रियाची हळद आहे, त्यामुळे प्रथम सुप्रियाला खूप खूप शुभेच्छा आहे हळदीच्या. आणि उद्या तिचा लग्न सोहळा विवाह आहे आणि त्यामुळे विवाहाच्या ॲडव्हान्स शुभेच्छा आणि नंतर कॉंग्रॅच्युलेशन करूया. तर मित्रांनो, आज हळदीच्या निमित्ताने आज आपण नक्कीच नाचणार आहोत. स्वतः नाचणार नाही, खूप लाजली आहे हो. आणि आता बोलते थोडीशी, पहिली खूप बोलायची पण नाही, पण आता थोडी थोडी बोलते, हसते वगैरे. तर मित्रांनो, नक्कीच आपण सगळ्यांनी हळदीची विवाह. आणि हा सगळा परिवार आहे, साळवी परिवार. या तिच्या भाच्या वगैरे आहेत, या सगळ्या भाच्या आहेत. आणि ही आत्या आहे, ही आमची सीमा आत्या आहे. आणि ह्या वहिनी आतमध्ये दुसऱ्या वहिनी तिकडे असतील. ही मोठी बहीण आहे, हे बघा पिवळी साडी अगदी नाही असून. आणि तो भाचा तिचा आपला सुप्रियाचा. आणि या सगळे भावकी परिवार आहे. ही आमची मानशू. मानशूनी मोठी की निधी मोठी ते मला कळत नाही कधी. निधीने मानशू आहे बघा. आणि देऊ, सानू, वेदू. आणि ही कोण छोटीशी कोण आहे ना? ए जानू, नाव सांग ना, नाव सांग ना. आणि आमची ताई सुद्धा आली आहे, हे बघा, अगदी दीपिकाची सासू म्हणजे त्यांची. आणि आम्ही ताई बोलतो तिला. तर अशा प्रकारे हा परिवार जमलेला आहे. हल्दीला आत्ता बोलली, मग हल्दीला नाचायचं ना, नाचणार. मग नाचण्यासाठी काय मला ठीक आहे. तर मंडळी बघूया आपण हळद थोड्या वेळ. आणि भाऊ वगैरे सगळे बाहेर आहेत. आता काही ते मी सगळ्यांना दाखवत नाही, पण हल्दीला नक्कीच नाचताना बघणार आहोत. सो नक्कीच कमेंट्स करायचं, लाईक करायचं आणि जरूर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे सगळ्यांना पुन्हा एकदा. आणि सुप्रियाला सुद्धा हळदीच्या खूप खूप शुभेच्छा. तिच्या पुढील जीवन अगदी उत्तम सुखाचं जावं ही आपण सगळ्यांनी अगदी आशीर्वाद देऊ. या सगळ्या ही बसलेल्या साळवी परिवारच्या सगळ्या जावा बसलेल्या त्या बघा. या सगळ्या जावा बसल्या. ती मध्ये फक्त एक नाचरे मावशी बसलेली आहे, नाही तर या सगळ्या जावा आहे तिकडे. आणि यांची धावपल या यजमानीची आहे ना, ही बघा, ही यजमानीची धावपल जोरात चालू. ही खरी यजमानी नाही. साधना वहिनी काय करताय? काहीतरी गडबड चालू आहे, यजमानीबाईची गडबड चालू आहे. आणि हा सीमा सुप्रियाचा लास्ट नंबर भाऊ दीपक. हां,
इकडे इकडे तर पहाटेची पूजा झालेली आहे. अगदी विडे मांडलेले आहेत, उल्फे सुद्धा काढलेले आहेत. अगदी ते वेगळे नारळ दिसतात आपल्याला. त्यामुळे हे देवाचे उल्फे असतात आणि सगळी मंडळी आपली ग्रामस्थ मंडळी हे उल्फे काढण्यासाठी आलेले आहे. पहाटेचा पूजाविधी असतो नवरीकडचा आणि हा नवरीकडचा. नंतर याच्यानंतर घाणा भरला जातो ना अण्णा. त्याच्यानंतर घाणा चंदेव सताई देवी असे आपले मांडलेले आहेत आणि समोर काढा समय वगैरे लावले. त्यामुळे हा विधी केल्याशिवाय पुढील विधी होत नाही. आणि आता नंतर थोड्याच वेळात आपल्याला काय घाणा भरायची वेळ झालेली आहे, कारण चौक वगैरे मांडलेला आहे, विडे भरलेले आहेत आणि मग घाणा भरायचा. हळदीने माखलेली ही मोरी आणि आता इथे खाना भरण्यासाठी तयारी केलेली पाटाची गोष्टी हलद दाखवली. ओके, तर मंडळी नवरदेवीला असं नमस्कार करून मग गाणं भरलं जातं. ओके ठीक आहे. नमस्कार कर. हा नमस्कार. इकडे बघ, इकडे बघ, हात जोड आणि इकडे बघ. ओके बस. सुस्ती आले रात्री नाचून नाचून त्याला. कोणाला नातवाला म्हणजे फोटो काढलायस ना, ते सागरने मागितलं नाही सीमाचे नाही. तर म्हणजे अशा प्रकारे गाणा भरायची सुरुवात झालेली आहे. अगदी हळदीने यजमानांना वगैरे कुंकुम लावून पायाला बघतोय आपण. आणि ही आपली कोकणातली ही पहाटेची हळद आहे. नवरी लग्नाला जाण्यापूर्वीची हळद लावली जाते आणि घाणा भरला जातो. थोड्या एक वेळातच मुलीचं लग्न लागणार आहे आणि मुलगी लग्नाला जाण्यापूर्वी हळद लावली जाते सकाळच्या वेळेस. केलं नसती करावी मुसला
पहाटेची ही पूजाविधी झालेला आहे, घाणा भरलेला आहे, हळद लागलेली आहे आणि हळद लावून अगदी नवरी लग्नाला तयार करण्यासाठी सज्ज केलेले आहे. परंतु आता आपली जी घाणे देवा काढण्याची पद्धत आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत या पहाटेच्या वेळेस. आणि ही सगळी मंडळी जमलेली आहे बघतोय आपण संपूर्ण अशा प्रकारे. डायरेक्टर शूटिंग करतात बरोबर बघ कागद जरा पण मागे पुढे व्हायला नको. तर म्हणजे देवक आणलेला आहे तुळशीजवळ. अगदी आपल्या घरातून दुसऱ्या घरात हा देवाक न्यावा लागतो आणि इथे याचं यथेच्छित पूजन केलं जातं देवाचं पूजाविधी करून. हा तिथलाच देश रांगोळी आहे ना रांगोळी तिला दाखवून द्या का या पोरींना दाखवायचं तुम्ही सांगायचं बघून ठेवा. परत तुम्हाला कधी वेळ आली सांगायला दुसऱ्याला तर. थोड्या वेळात नवरी अगदी लग्नासाठी तयार होणार आहे आंघोळ वगैरे करून. हा या पुढे इथे जरा आरती करतील ना काहीतरी. मला काय घाई आहे काय. राजा सर जरा इकडे बघताय, जरा इकडे प्लीज. ओके थँक्यू. नवोदयांचं आगमन झालंय. प्रथमतः त्यांचं मी संतोष पड्या ब्लॉग तर्फे स्वागत करतो आणि सातांबा गावाच्या वतीने स्वागत करतो. आणि त्यांना आत्ता थोड्याच वेळात या शुभमुहूर्तावरती अगदी त्यांचं लग्न होणार आहे त्यासाठी शुभेच्छा देतो आणि नंतर कॉंग्रॅच्युलेशन करूया. थँक्यू. ओके. तर म्हणजे हा मुलीच्या लग्नाच्या विवाहाचा संबंध प्रसंगी मांडलेला सोहळा आहे आणि सौभाग्य अलंकार अगदी जोडपा आहे तयार केलेलं दिसतंय. पडतंय सावकाश. प्रिया लग्न कधी आहे तेही आईचा निरोप सौभाग्य अलंकार हे सगळं मांडलेलं दिसतंय. अगदी 9 ग्रहाचे 9 विडे, हे मिठाई, इथे श्री गणेशाचं पूजन आणि सगळे हे लेख लिहिलेले आहेत दिसत आहेत आपल्याला. आणि हे संपूर्ण आपल्याला या सप्तपावलांचं हे आपल्याला षटपावलांचं आपल्याला हे दिसताना आपण पदोपदी घेणारी वचनांची ही सगळी सुविचार. इथे सणाई चौघडा, इथे हवण आणि हा मोरपंख अजून काय आणि हे एक ते बैलगाडा जो आपल्याला लागणाऱ्या ह्या संसारासाठी अन्नधान्याचा पुरवठा करणारा, ही फळं आणि सणाई चौघडे वगैरे, मुंडावळ्या, लग्नगाठ, मंगळसूत्र, माहेरचा चुडा, नथ, शुभमंगल करा, हळद कुंकू हे संपूर्ण संसार मांडून या घरात शिरायचं शेवटला. आणि ह्या घरात सुखाचा संसार नांदण्यासाठी हा केलेला सगळा थाटामाटाचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे तुळशीपूजन शेवटला घेऊन या संसारात सुखी राहावं असं हा मांडलेला संसार. हो, हे गणेशपूजन चाललं आहे नवरदेवाचं. तर मित्रांनो बघतो आपण की नवरदेव लग्नाला जाण्यापूर्वी अगदी गणेशपूजन केलं जातं आणि त्यानिमित्ताने हे ओटी सगळं हे करून ओटी बालसनीची ओटी तयार करून मग गेली जो घेऊन जातात.
तिनक्यान उंचान घेतलं नाही. लांब कर खांद्यावर येणार सारा तो संदीप लांब कर खांद्यावर लांब कर लग्नामुक्त जवळ आले ना अंतरपट अंतरपट पकडलेलं थोड्या वेळातच आत्ता लग्नाची सुरुवात होईल. पागड्या बोलायची तर नवरदेव सुद्धा बोहळ्यावरती उभे राहिलेले दिसतात आपल्याला पूर्वेच्या दिशेने.
थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.